सलग 7 तास 7 मिनिट 7 सेकंद दांडपट्टा चालवण्याचा विश्वविक्रम केलेल्या छात्रवीर कृष्णा पवार यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने सन्मान करण्यात आला. सोलापूरच्या दृष्टीने ही गौरवशाली बाब असून दांडपट्टा हे राज्यशास्त्र म्हणून राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिली होती. दांडपट्ट्याचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून छात्रवीर कृष्ण पवार यांनी सोलापूरमध्ये सलग 7 तास दांडपट्टा फिरवण्याचा विक्रम केला. या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांच्या हस्ते छात्रवीर कृष्णात माने यांचा सन्मान करण्यात आला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, जिल्हा संपर्क प्रमुख छात्रगुण माने, कृष्णात पवार, सुधाकर कोरे, मनोज गंगणे आदी उपस्थित होते. ब्रिगेडच्या वतीनं आपल्या सोलापूरचं सुपुत्र आणि या सोलापूर शहराचं नावलौकिक करणारे छत्रगुण कृष्णात पवार यांनी काल दांडपट्टा चालवण्याचा विश्वविक्रम म्हणजे जवळपास 7 तास 7 मिनिट आणि 7 सेकंद चालवून विश्वविक्रम केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने दांडपट्टा या शस्त्रास राज्यमान्यता दिलेली असून शस्त्र म्हणून मान्यता दिली आहे. त्याचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून कालचा रेकॉर्ड हा या भारताच्या दृष्टीनं खूप ऐतिहासिक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये दांडपट्टा हे शस्त्राचा खूप मोठा सर्रास उपयोग केला जाईल. तोच दांडपट्टा सुमारे 7 ते 8 किलोचा दांडपट्टा सुमारे 7 तास चालवणं काही सोपी गोष्ट नव्हती. तो वर्ल्ड रेकॉर्ड आज आमचे हे कृष्णाजी पवार आहेत, जे संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष आहेत, शिवक्रांतीवीर आहेत, त्यांचे चिरंजीवाने केलेला आहे. त्याबद्दल आम्हा सोलापूरसह संभाजी ब्रिगेडला याचा मोठा अभिमान आहे. तरी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही या छात्रवीर कृष्णा पवार यांचा सन्मान संभाजी ब्रिगेडच्या वतीने केलेला आहे.